नमस्कार मंडळी, मी रजनीश आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या टेक चॅनलवर। आज आपण YouTube वरचं सगळ्यात चर्चेत असलेलं आणि कधी न संपणारा प्रश्न घेणार आहोत। 1000 व्ह्यूज वर YouTube किती पैसे देतो? हा विषय ऐकायला सोपा वाटतो, पण यात बऱ्याच गोष्टी आहेत। CPM, RPM, कंट्री वाइज अर्निंग आणि बरेच काही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून तुम्हाला YouTubeचा इन्कम गेम नीट समजेल। तर बघा, YouTube पैसे देतो कशासाठी? काही लोकांना वाटतं की व्ह्यूज जास्त म्हणजे पैसे जास्त, पण सत्य थोडं वेगळं आहे। YouTube थेट व्ह्यूज साठी पैसे देत नाही। YouTube पैसे देतो ऍड्स म्हणजे जाहिराती दाखवल्याबद्दल। जेव्हा कोणीतरी तुमचा व्हिडिओ बघतो आणि त्यावेळी एखादी जाहिरात प्ले होते, तेव्हाच पैसे मिळतात। YouTube पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओवर Google ऍड्स दिसायला लागतात। यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच अवर लागतात। आता बघा, CPM आणि RPM काय आहे? CPM म्हणजे कॉस्ट पर माइल, म्हणजे ऍडव्हर्टायझर 1000 व्ह्यूज साठी किती पैसे देतात हे कंट्री, निच, सीझन यावर बदलतं। उदाहरणार्थ, US मध्ये CPM ₹600 पर्यंत असतो, तर भारतात 100 ते 300 च्या दरम्यान। RPM म्हणजे रेव्हेन्यू पर माइल, म्हणजे क्रिएटरला मिळणारा ऍक्च्युअल पैसा, कारण YouTube 45% शेअर घेतो। उदाहरण, जर CPM ₹200 असेल तर तुम्हाला RPM 110 ते 120 मिळतो। टेक चॅनल्सला फायनल चॅनल्स पेक्षा कमी CPM मिळतो, पण दोघे एंटरटेनमेंट पेक्षा जास्त कमावतात। चला आता ऍक्च्युअल आकडे पाहूया। आता बघा, 1000 व्ह्यूज जर असेल तर 20 ते 150 रुपयापर्यंत भारतात मिळतात। 10,000 जर असेल तर 200 ते 1500 रुपयापर्यंत मिळतात, आणि 1 लाख व्ह्यूज जर असेल तर 2000 ते 15,000 पर्यंत पैसे भारतात मिळतात। तर 10 लाख असेल तर 20,000 ते 1.5 लाखापर्यंत मिळू शकते। हे फक्त ऍड रेव्हेन्यू साठी आहे। यामध्ये ऍफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सरशिप वगैरे नाहीत। उदाहरण जर बघितलं तर जर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात 5 लाख व्ह्यूज मिळाले आणि तुमचे RPM 100 आहे, तर तुमची कमाई 50,000 होऊ शकते। आता आपण कमाई वाढवण्याचे मार्ग बघूया। फक्त व्ह्यूज वाढवून भागत नाही, कमाई वाढवण्यासाठी स्मार्ट काम करणं गरजेचं आहे। टेक, फायनान्स, हेल्थ यांना जास्त CPM मिळतो। इंग्लिश किंवा बायलँग्वेज व्हिडिओ बनवा, कारण इंटरनॅशनल ऑडियन्सला रीच करता येतो। लॉंग व्हिडिओज बनवा, कारण त्यामध्ये मिड रोल ऍड्स लावता येतात। ऍफिलिएट मार्केटिंग, प्रोडक्टचे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देऊन कमाई करा। कंपन्या तुम्हाला डायरेक्टली पैसे देतात, त्याला आपण स्पॉन्सरशिप म्हणतो। माझा अनुभव बघा, मी YouTubeला सुरुवात केली तेव्हा वाटायचं व्ह्यूज आले की पैसे मिळतील, पण नंतर कळलं की हे एक फुल टाइम स्किल आहे। लर्निंग, SEO, थंबनेल डिझाइन, ऑडियन्स रिटेन्शन हे सगळं शिकल्यावरच कमाई वाढते। आज माझे काही व्हिडिओ 50,000 पेक्षा जास्त व्ह्यूज त्यावर आहे, आणि त्यावरून माझी कमाई 3000 ते 8000 दरम्यान झाली आहे। म्हणून कंटेंट वर काम करा आणि लगेच रिझल्टची अपेक्षा करू नका। वेळ लागतो, पण वर्थ इट असतो। तर मंडळी, हाच होता YouTubeचा रिअल इन्कम फॉर्म्युला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या, शेअर करा आणि तुमच्या टेक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला पण दाबा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण ऍफिलिएट मार्केटिंग वर्सेस ऍडसेन्स या विषयावर चर्चा करणार आहोत। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।